तर नमस्कार मंडळी, आज आपल्या सर्वांसाठी एक आनंदाचा दिवस आहे. तर खूप कमी कालावधीमध्ये शॉर्ट पिरियडमध्ये आम्ही आपल्या गावाकडच्या कार्यक्रम झालंच पाहिजे या चॅनलवरती आपण 1000चा टप्पा आपण आज पार केला आहे. एक माइलस्टोन आहे, आपण आज पार केला आहे खूप कमी वेळामध्ये. तर त्याचं छोटं सेलिब्रेशन आम्ही सर्व मंडळी आमची सर्व टीम इथं करतो आहे. सेलिब्रेशन करूया, आपण केक कटिंग करूया. त्याच्यानंतर प्रत्येक थोडं आपण याच्यानंतर निवेदन घेऊया. करायचं अरे एक्सपिरियन्स माणसाकडे चांगले अनुभवी माणसाकडे. अरे ते सुनील कडे यस, त्याचं सेलिब्रेशन आहे. गावाकडच्या करामती, गावाकडच्या करामती. पण आम्ही अशाच करामती करीत राहणार. नमस्कार मंडळी, मी किरण अशोक वडितके. गावाकडच्या करामती झाल्या पाहिजे या वेबसिरीजचा निर्माता, रायटर. मागील 2 महिन्यापूर्वी आम्ही वेबसिरीज सुरू केली होती. तर आज सगळ्यांसाठी आनंदाची बातमी, आमच्या टीमसाठी. आमचे 1000 सबस्क्रायबर आहे ते पूर्ण झालेले आहेत. याच्यामध्ये आमच्या टीमचं पण मेहनत आहे, तसेच आमचे रसिक प्रेक्षक आहेत त्यांचं सहकार्य आहे. त्यांचं सहकार्य पण आम्हाला चांगल्या प्रकारे लाभलं. त्यांनी आमचं सपोर्ट दिला, आम्हाला साथ दिली. त्यांच्या आणि आमच्या मेहनतीमुळे आणि त्यांच्या सहकार्यामुळे आमचे आज 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत. तर अशीच साथ आम्हाला पुढे राहू द्या. आम्ही तुमच्यासाठी मनोरंजन असू द्या, त्यामध्ये जिवंत काही विषय असू द्या, संदेश असू द्या, समाज प्रबोधनकर असू द्या, सगळे विषय आम्ही तुमच्यासाठी रविवारी घेऊन येतच राहू. आणि असं तुमची साथ आम्हाला प्रत्येक भागात असू द्या. तर मी तुम्हाला थोडक्यात आमचे जे कलाकार आहे त्यांची ओळख करून देतो. तर माझ्यासोबत डायरेक्टर आहे ज्योती वडितके. ती 2 मिनटं दोन शब्दात तिचं मनोगत व्यक्त करेल. एक मिनिट, माईक समाधान माझ्याकडे. नमस्कार, मी ज्योती किरण वडितके. गावकडच्या करामती झाल्याच पाहिजे तसे सहनिर्माती आणि कॅमेरामन. तर आम्ही खूप छान आपल्या टीमची साथ आहे. प्रत्येकजण खूप छान कॉपरेट करतो. सगळे त्यांच्या कामातून वेळ काढून वेळात वेळ देऊन आपण नवीन काहीतरी करामती दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. त्यात तुमचा उत्तम प्रतिसाद आहे, त्याबद्दल आमचे मनापासून आभार आहोत. तर तुम्ही असंच आम्हाला साथ देत राहा. आणखीन असे फॉलोअर वाढवू द्या. आमचा त्याच्याने उत्साह वाढतो. आम्हाला काहीतरी करण्याची आणखीन उमेद जागी होते. आणि ज्या गावाकडच्या घडामोडी आहेत त्या आम्ही तुम्हाला पर्यंत पोहोचू शकतो. तर फार चांगला अनुभव आहे. तर आमची टीम पण फार सुंदर आहे. सगळे खूप छान कलाकार आहेत. आणि यातही यात एक विशेष की कोणीही ट्रेन नाही आहे, सगळे नवीन झालं. तर मग याच्यात विशेष आमचे जे सगळे नवीन कलाकार आहेत ते त्यांच्यात एक आवड होती काहीतरी करण्याची. आणि आम्ही पण दोघंही नवीन आहोत, पण आम्ही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्ममध्ये खूप दिवसापासून असल्यापासून तर ह्या गोष्टी आम्ही चालू केल्या. आणि हे आमचे कलाकार आहेत ते खूप सुंदर रीतीने ते त्यांचा रोल निभावतात आणि तुमच्यासमोर आम्ही ह्या करामती मांडू शकतो. त्याच्याबद्दल खूप छान वाटते. आज आमचे 1K फॉलोअर तुमच्यासाठी छोटे असतील पण आमच्यासाठी फार मोठे आहेत ते. तर तुमची अशीच साथ राहू द्या. हेच माझं छोटं मनोगत मी व्यक्त करते. धन्यवाद. मी प्रत्येक कलाकाराची थोडक्यात ओळख करून देतो. माझ्यासोबत आहे ॲडव्होकेट चंद्रकांत बनसोडे. ते 2 शब्द आपल्या या वेबसिरीजबद्दल बोलतील. नमस्कार मित्रांनो, आज आमच्या गावाकडच्या या करामती झाल्याच पाहिजे या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत. तसेच या सर्व गोष्टीसाठी आमचे सर्व कलाकार सहकारी यांनी विशेष कष्ट घेतले आहेत. आणि त्यांच्या या कष्टाचं आज एक छोटंसं फळ 1000 सबस्क्रायबरच्या माध्यमातून आज ते फळाला आलं आहे. तर मित्रांनो, गावाकडच्या करामती झाल्याच पाहिजे या वेब सिरीज चालू करण्यामागचा उद्देश हा मागील काही वर्षापासूनचा होता. फक्त याला मुहूर्त लागत नव्हतं, ते मुहूर्त 2 महिन्यापूर्वी लागलं. आणि याच्या आजचं जे काही आपण सेलिब्रेशन सादर करतो आहे तर त्याच्यामध्ये आमचे मित्र किरण वडितके आणि त्यांच्या सुविद्य पत्नी ज्योती वडितके यांचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं योगदान आहे का त्यांनी त्यांचे सगळे म्हणजे फॅमिली, कुटुंब, त्याच्यानंतर त्यांच्या दैनंदिन काही सगळे कामं सोडून या सगळ्या गोष्टींची त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातही पण ते समतोल राखतात आणि त्यातल्या त्यात आपल्या
या वेबसिरीजमध्ये विशेष वाखाणण्याजोगं सांगण्याची गोष्ट अशी का एकही पण ट्रेंड कलाकार नाही, पण ट्रेंड कलाकारच्या कानामागं मारतील या दर्जाचा अभिनय करतायत. आता याच्यामध्ये आमचे नाना त्यांची नोकरी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये ते नोकरी करतात. त्याचबरोबर त्यांची जे काय आवड आहे, जे काय त्यांच्या कला आहेत ते आपल्या या वेबसिरीजच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर करतात आणि त्यांच्यावर जी पडेल ती भूमिका ते सादर करतात आणि त्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न करतात. तसेच सुनील वडितके तर हा उमदा कलाकार, म्हणजे गावात जसे पेटापेटीचे राजकारण असतं तसं हा पेटापेटीचं राजकारण कसं करतो हे त्याच्या अभिनयातून दाखवतो. मुळात याचं पेटापेटीचं याचा काही संबंध नाही, पण एक गाव पातळीवर कसं चालतं हे याच्या अभिनय कौशल्यातून हा खऱ्या दाखवतो. गावातल्या ज्या घडामोडी आहेत त्याच्यानंतर राहिला होंडो म्हणजे आकाश शिंदे, हा अतिशय उमदा कलाकार, म्हणजे त्याची उंची जेवढी छोटी ना त्याच्यापेक्षा हजारो पटीने त्याचा अभिनय मोठा आहे. मित्रांनो, याचं पण खूप मोठं योगदान आहे आम्हाला, म्हणजे आपल्याला सगळ्याला हसवायमागं त्याचं खूप मोठं योगदान आहे. त्यांनी कुठलीही भूमिका देऊ त्यांनी त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यानंतर आपले रवी वडितके, त्याच्यानंतर आता अनावधानाने शूटिंग करतोय असं आपला सागर वडितके, याचं पण सगळ्यात मोठं योगदान आहे. त्याच्यानंतर कॅमेरामन सगळ्यात मोठे, म्हणजे आम्हाला आपल्यापर्यंत पोहोचवण्यास सगळ्यात जास्त मोठं महत्त्वाचं योगदान आहे ना, तो हे आदी बनसोडे, हा पडद्यामागचा कलाकार. पण ह्या सगळ्या गोष्टी घडामोडी सगळ्या चित्रित करणं ही एक खूप मोठी जबाबदारी आणि तो लिलया पेलवतोय ती जबाबदारी. तसंच किरण वडितके आणि यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्यावर डबल जबाबदारी, म्हणजे त्यांच्या वैयक्तिक बाकीचे काही कामं करून सुद्धा त्यांना ही जबाबदारी पेलायची. असं एवढे बोलून मी माझं लांबलेलं भाषण थोडक्यात संपवतो. धन्यवाद वकील साहेब. धन्यवाद. तर आपण आपले जे कलाकार आहेत त्यांचं छोटंसं 2 शब्दात आपण मनोगत घेऊया की त्यांना काय अनुभव वाटतो आहे या वेबसिरीजमध्ये. ते आपल्यासोबत जे कला करताय जेव्हा किंवा आपलं मनोरंजन करताय तर त्यांचं काय एकदम मत आहे ते आपण 2 मिनटं शब्दात आपण जाणून घेऊया. पहिल्यांदा मी सगळ्यांची ओळख करून देतो नावासहित. हे आपले कलाकार सुनील वडितके, नंतर हे आपले तुम्ही बघत असाल नाना म्हणून, हे आहे श्री मच्छिंद्र वडितके. त्याच्यानंतर आपलं हे कलाकार आहे, यांचं नाव आहे चंद्रकांत वडितके. नंतर तुम्ही बघितलं असेल की होंडोच्या भूमिकेत त्यांनी चांगली एकदम भूमिका निभावली आहे असे आकाश शिंदे. त्याच्यानंतर आपला नानांचा हा मुलगा आहे सौरभ ना, नानांचा मुलगा आहे सौरभ वडितके. नंतर रवींद्र वडितके हा माझा भाऊ 2 नंबरचा भाऊ आहे. आणि आपण बघत असेल तर कॅमेऱ्याचं शूटिंग करतो आहे हा सागर अशोक वडितके माझा 3 नंबरचा भाऊ. हा जो आहे सचिन वडितके, तुम्ही याला 2-3 वेबसिरीज 2-3 भागात बघितला असेल. हा सुद्धा चांगल्या प्रकारे अभिनय करतो. त्याच्यानंतर हा आहे विशाल वडितके, त्याला बघितलं नसेल पण लवकरच तुम्हाला आम्ही आपल्या वेबसिरीजमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू. हा सागर आयनोर, हा सुद्धा तुम्ही कंदुरीच्या भागात बघितला असेल, मटण खाताने बघितला असेल. आणि त्याच्याकडे फिरव, तिकडे फिरव, हा सुद्धा बेगर आमंत्रणाचा होता त्यामध्ये. हा सुद्धा त्यामध्ये होता. प्रकाश वडितके, हा जो सुनील आहे त्यांचा सख्खा भाऊ आहे. आणि तात्यांचे आपण जे तात्या बघितलं असेल, जे चिमणी भागात आपण तात्या जे बघितले तर त्यांचे नाव तू सोमनाथ खेमनार. इकडं तुम्ही बघत असाल सागर आयनोर, तुम्ही याला कंदुरी भागात बघितला असेल. त्याच्यानंतर जसं आपल्या वकिलांनी सांगितलं की आदी बनसोडे, हा कॅमेऱ्याचं काम करतो. जशी ज्योती माझी वाईफ डायरेक्शन आणि कॅमेरा त्याच्यासोबत हा काम करतो. दोघे त्यामध्ये पडद्यामागचं काम एकदम चांगल्या प्रकारे जबाबदारीने निभावतात. आणि आपला जो हा व्हिडिओ आहे तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न ते याच्या मार्फत करतात. त्याच्यानंतर हा आहे प्रदीप वडितके, नानांचाच मुलगा आहे हा 2 नंबरचा. आणि आपण 2 मिनटं फक्त 2 शब्द त्यांचं मत मनोगत घेऊया. सोशल मीडियाची आवड असलेले किरण वडितके आणि ज्योती वडितके यांनी आम्हाला तुमच्यापर्यंत आम्ही दिसलो नसतो, पण त्यांना ती गावाकडच्या करामती झाल्याच पाहिजे असं त्यांना काहीतरी सुचलं आणि त्यांनी आम्हाला सर्वांना एकत्रित आणून तुमच्यापर्यंत जे कला आम्ही दाखवतो त्यांनी ते आम्हाला ते करून घेतल्या आणि ते आम्ही आनंदाने केल्या. आणि तुम्हीसुद्धा आम्हाला ते प्रतिसाद भरभरून प्रतिसाद दिला.
त्याचं मग आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि आमचे 2च महिन्यामध्ये 1K सबस्क्राईब झालेले आहे. एवढं बोला. याच्याबद्दल तुमचे आभार मानतो. हां. याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. सुनील बोलतो. हां. नमस्कार मित्रांनो, मी सुनील लक्ष्मण वडितके. मी गावाकडच्या करामती झाल्याच पाहिजे या वेबसिरीजमधला एक छोटासा कलाकार आहे. आमचे मित्र किरण वडितके यांनी 1-2-3 महिन्यापूर्वी एक छोटी संकल्पना आमच्या पुढं मांडली होती. तर आम्ही 2 महिन्यापूर्वी ही वेबसिरीज चालू केली. तर बोलता बोलता 2 महिन्याच्या आत आमचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि आम्हाला याच्यामध्ये सगळ्या कलाकारांना कुठलाही अनुभव नसताना आम्ही डायरेक्ट त्या पाण्यात उतरलो आणि आम्ही याला यश मिळवलं. तर एवढं बोलून माझं भाषण संपवतो आणि इथून पुढे आमच्या चॅनलला तुम्ही नेहमी सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा आणि बेल आयकॉनची घंटी दाबून आम्हाला नेहमी तुमचा प्रतिसाद देत राहा. आणि आम्ही तुमच्यासाठी एक विनोदी नेहमी नवीन विनोदी भूमिका तुमच्या पुढं आणत जाऊ. चालेल. बोलायला शिकलं पाहिजे. हे जे काही बोलले ना त्याला माझं सगळं पूर्ण अनुमोदन आहे. जे मला बोलायचं ते बोलले. मी काय बोलणार? तुझं बोल ना. आता बोल. आता जर ठसकेबाज बोल. वय पुढे थोडा ठसकेबाज बोल. ह्या दोघांनी मीडियाला क्वालिटी क्वांटिटी आमच्याकडे. क्वांटिटी तुम्ही वाढवा, क्वालिटी आम्ही देतो. आणि तुम्हाला पाहावंच लागते. सोशल मीडियाच्या आधारे आम्हाला जे पडद्यावर आणलं बाबा काढ बाहेर, काढ बाहेर. तुम्ही बोलणार ना तेव्हा ते व्यक्त झालं पाहिजे. अशोक शिंदे झाला आमचा दिग्दर्शक डायरेक्टर आमचा डायरेक्टच आपले आता पुढचे जे कलाकार आहेत आपले आकाश शिंदे आपल्या मनात उत्तम विनोदी कलाकार आणि त्यांना जो पण रोल द्याल तुम्ही कुठलाही रोल करायला आम्ही एव्हर टाइम रेडी असतो. तर त्यांचं प्रत्येक बोलण्याची एक स्टाईल आहे ती तुम्ही जाणून घ्या. त्यांचं निवेदन तुम्ही एकदा ऐका. नमस्कार, मी आकाश शिंदे. मला एक सांगायचं असं की आमच्या गावात सगळ्यात प्रथमतः पहिली वेबसिरीज आहे गावाकडच्या करामती झाल्याच पाहिजे. ह्या वेबसिरीजमध्ये आम्हाला म्हणजे कोणत्याच गोष्टीचा अनुभव नव्हता. अनुभव नाही ना कुठं काम केलं ना कोणत्या सिरियल्समध्ये काम केलं. आम्ही किरण भाऊनी आमच्या पुढे एक संकल्प मांडली. आम्ही 2-3 जणं आमच्याकडे फक्त एक कोणतं त्याच्याकडे पाहणं आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कोणता, हे करतील काहीतरी. तेव्हा आम्हाला ह्या एकत्र सगळ्यांना घेऊन आला. आम्हाला सोबत सगळ्यांना घेतलं. आपल्याला असं असं करायचं आहे, आपण करू. आम्ही हो म्हणलो. मग त्यानंतर आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं का अशा 2 महिन्यात तुम्ही आम्हाला एवढं आपलंसं केलं की ते तुम्ही आम्हाला दाखवून दिलं की तुम्ही काय आहेत. तो आम्हाला अभिमान एकाच गोष्टीचा वाटतो की तुम्ही आज आम्हाला हे 1K सबस्क्रायबर हे झाल्यानंतरच आम्हाला कळलं की आमच्याकडे काहीतरी आहे. आम्ही ते देत राहणार, देऊ आणि देतच राहणार. शेवट तुम्ही पण पाहत राहा. आम्हाला क्वालिटी क्वांटिटी, कारण क्वालिटी द्यायचं काम आमचं आहे, क्वांटिटी द्यायचं काम तुमचं आहे. मग क्वांटिटी कशी वाढवायची हे तुम्ही ठरवा आणि क्वालिटी कशी वाढवायची हे आम्ही ठरवणार. क्वालिटी क्वांटिटी झालीच पाहिजे. मग काय करता, गावाकडच्या करामती झाल्याच पाहिजे हे तुम्हाला बघावंच लागते, बघायलाच लागते. मग पहा, मग तुम्ही ठरवा क्वालिटी क्वांटिटी. हां, नात करते काय पाहावंच लागते. या करताला मग एकदा. तर एक थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्ही सर्व शेतकरी कुटुंबातले आहोत आणि कोणत्याही आम्हाला फिल्म इंडस्ट्रीमधला किंवा कोणता एक्सपिरियन्स नाही आहे. तरी आम्ही चांगल्या प्रकारे सगळं काम बघून, शेतीचं काम बघून आम्ही शेतकरी कलाकार आहोत. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला प्रेम देता ते अजून भरभरून प्रेम द्या. आमचा चॅनल जे आहे गावाकडच्या करामध्ये झाल्याच पाहिजे, यूट्यूबला सर्च करा, तुम्हाला लगेच दिसेल. ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमचे जे व्हिडिओ आहे त्याला तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जो चॅनल आहे सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा. बाजूला जे बेल आयकॉन आहे ते पण प्रेस करा आणि तिथे ऑल म्हणा. सर्व किंवा सभी असं हिंदीमध्ये सभी, सर्व आणि ऑल हिंदी इंग्लिशमध्ये हे सर्व ऑन करून ठेवा. कारण जे आमचे नवीन एपिसोड येतात प्रत्येक रविवारी ते तुम्हाला बघायला भेटतील. तुम्हाला त्यातून आनंद मिळेल, कॉमेडी, हसी मजाक मिळेल, समाज प्रबोधन मिळेल, वेगवेगळे संदेश मिळेल. तर असंच आमच्या चॅनलसाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करा, आमच्यावर प्रेम द्या. आम्ही आज 1000 केले, लवकरच आम्ही 10,000 करू, 1,00,000 करू, 10,00,000 करू. हे बघितल्यामुळे तुमचं सहकार्यामुळे आम्हाला शक्य होईल. तर असंच प्रेम असू द्या. इथं बोलून आम्ही आमचं भाषण संपवतो आणि येणाऱ्या पुढच्या एपिसोडवर असंच प्रेम द्या. तर गावाकडच्या करामती झाल्याच पाहिजे, गावाकडच्या करामती झाल्याच पाहिजे. धन्यवाद.